त्यांचे सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर विनंती करतो कुमार शेलार, ज्या प्रकारे एखादा खेळाडू बाद होईल ना त्याच्यानंतर ना आपला 38चा सर्कल बाहेर क्रॉस करण्याच्या पूर्वीच आपला एक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणे गरजेचं राहील. लक्ष घ्यायचं आहे टीम्स पाडेकर. पूर्ण टीम्सला विनंती करतो कुमार शेलार. ओके, तर मॅचला होती सुरुवात. हर शहर जहां झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वह समंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिला चेंडू पाहतोय आपण गोलंदाज. इथे पहिला चेंडू येतोय डॉट. नितीनजी पोपळकर साहेब यांचे एटीएम खुल्लं झालंय. म्हणतात ना सांगून गेला तुका पैशाला मुकून, आज पैसा पाहिला जाणार नाही. आणि साहेबांचं एटीएम खुल्लं झालंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला किशोर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे पुढच्या चेंडूला दाखवले आसमान. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रो. मिळतील 4 धावा. सकाळच्या सत्रातील पहिला चौकार कोणी मारला असेल आजच्या दिवसातील तर ते नाव आहे टीमचा करता धरता तारणहार कुमार शेलारच्या बाड मधून आलाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. संघाची धावसंख्या आपल्याला 4 ने भरली जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कुमार शेलारचा विचार करायचा झाला तर अखंड उरमोडी विभागामध्ये ज्याने आपल्या नावाची दहशत सोडली बॅट आणि बॉलच्या साहाय्याने तो अष्टपैलू खेळाडू कुमारजी शेलार आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला किशोर वरती आक्रमण केलंय. दुसऱ्या चेंडूवरती पुढचा चेंडू. इथे रिवाजचा फटका, दुधारी तलवार, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं ती विकेट मिळणार नाही. आयोजकांच्या माध्यमातून बक्षीस लावलं होतं कुमार शेलार यांच्या विकेट साठी, परंतु टीम पाडेकर टीमला देखील माहिती आहे कुमार शेलारची विकेट किती महत्वाची आहे. चालाकी पाहायला मिळाली त्या क्षणाला. कुमार शेलार धावत पळत आले. ज्या विकेट साठी ट्रॅप रचायचा होता तो ट्रॅप रचला गेला नाही. हे ट्रम्प कार्ड होतं मैदानाच्या आतमध्ये. त्या ट्रम्प कार्डला बाहेर ठेवण्यापासून वंचित राहायला गेला टीम पोपळकरवाडी. ट्रॅप रचला होता, जाळं रचलं होतं, परंतु थोड्याशा क्षणाला कुठेतरी मी तर म्हणेन कुमार शेलार आणि त्यांच्या टीमने सकाळच्या सत्रामध्ये मी तर म्हणेन नशीब खाऊन आलेत की काय. आणि तो नशीब आधी फलंदाज वाचला गेला अर्थात कुमार शेलार. नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूला माहित आहे, समीरला माहित होतं की कुमार दादाची विकेट किती महत्वाची आहे आणि ते विकेट देखील सॅक्रिफाईस केली. परंतु आता इथून पुढे कुमार शेलार कोणता खेळ करणार, कशा प्रकारचा खेळ करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. मी तर म्हणेन बाल बचावला गेला. ज्या प्रकारे कुमार शेलारनं आपली धाव घेण्याचा प्रयत्न केला त्या क्षणाला पाटेकर टीमच्या डगआउट मध्ये जणू काही श्वास रोखून धरला असेल आणि ज्या क्षणाला बचावला त्यावेळेस श्वास सोडला गेला. इथे आखूड टप्प्याचा चेंडू. इथे झेल उडाला आकाशामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु 38 मध्ये पडला जातोय झेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. एका टप्प्यावरती गॅदर करण्यात तत्पूर्वी पाहतोय आपण एक धाव पूर्ण गेली. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 5च्या घरामध्ये. एक बाद 5 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय समीर. मयुरेशला विकेटचं पतन करावं लागलं. इथे पुन्हा एकदा बघतो खोलवर पद्धतीचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु चेस पाहायला मिळणार. इथे गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. मिळतील 4 धावा. आज खऱ्या अर्थानं सनराइज चषक म्हटलं गेलं की शौर्य, धैर्य, धाडस, साहसाचा, धैर्याचा, अभिमानाचा चषक अर्थात सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चौकार आलाय कुमार शेलारच्या बाड मधून. धाव फलक जाऊन पोहोचली तब्बल 9च्या घरामध्ये.
किशोरवरती आक्रमण केलं या सकाळच्या सत्रामध्ये. कुमारनं सांगून दिलंय आमच्याकडे जरी फलंदाजी आली तरी ती आम्ही फलंदाजी करणार. इथे पाहतो आपण सुरेख क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण. संघाला काय हवं असतं, गोलंदाजाला काय हवं असतं त्याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण अर्थातच पाहतोय आपण या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सुशांत यांच्या माध्यमातून पडले परंतु सांगून दिलं की नाही चेंडू सोडायचा नाही. कारण की आज ही स्पर्धा माझ्या गावाची आहे. आज स्पर्धा माझ्या गावाची आहेच परंतु त्याचबरोबर आज माझा खेळ देखील त्याच पद्धतीचा होणं गरजेचं राहील. कारण की सकाळच्या सत्रात पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 10च्या घरामध्ये. 1-10 आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज खेळपट्टी नंबर 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो तेजस जी पोपळकर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला कुमार शेलार. पहिला चेंडू इथे टप्प्याचा चेंडू होता त्याला भिरकावून दिलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आता पाहतोय आपण 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण खुलं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथून पुढे गाडी कशी चालणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण की पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये फक्त धावा आपल्याला 9 पाहायला मिळाल्या. आता धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 11च्या घरामध्ये. इथे चेंडूला भिरकावलंय तिथे क्षेत्ररक्षक आहे करणार नाही चुकी. आणि सकाळच्या सत्रात पाहतो आपण यशस्वी जल स्वीकारला अर्थात क्षेत्ररक्षक कुंदनच्या माध्यमातून. फुकट का चंदन घिस मेरे कुंदन. आज कुंदनला इथं घासावं लागेल कारण की स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे ते म्हणजे विजयाचं. परंतु पाटेगड टीमचा बॅकबॉन मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. त्याला कसं थांबवलं जाणार. कुमार शेलारच्या नावावरती भरपूर असे विक्रम्स आपल्याला क्रिकेट प्रेमींनो माहित आहे आणि पोपळकरवाडी या टीम्सला देखील कुमार शेलार कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे हे देखील माहित आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश आपल्याला पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण हुकचा फटका मारायचा होता परंतु प्रयत्न तिथं असफल राहायला गेला. तिथं क्षेत्ररक्षण काय घडते मैदानाच्या आतमध्ये घाई आणि चष्मा सापडत नाही. इथे बॉल शोधावा लागेल तुम्हाला. धावफलकावरती जाऊयात मंडळी आपण. धावफलक जाऊन पोहोचलो तब्बल 13च्या घरामध्ये. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते अर्थातच नवीन बॅटर महेश. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अधिकतम उसळी घेतली तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. क्षेत्ररक्षक अडवणार फेकणार तत्पूर्वी पाहता आपण एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. सकाळचं सत्र दमट वातावरण सकाळचं प्रॅक्टिस सेशन केलं असेल तर नक्कीच तुम्हाला इथे खेळ करता येणार परंतु या क्षणाला तुम्हाला धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक 14च्या घरामध्ये. मयूरजी पोपळकर उर्मोडी विभागातील असा एक गुणलेखक त्याच्या माध्यमातून आपल्याला आज देखील गुणलेखन पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे रिवर्सचा फटका दुधारी तलवार वापरली गेली परंतु पंचांनी शहानिशा केली. लेग बिफोर साठी ट्रॅप रचला होता परंतु तो ट्रॅप उधळून लावला गेला पंचांच्या माध्यमातून. नामांकित पंच या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतील. आज कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळालेत. आज देखील डबल धमाका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहतोय नितीनजी पोपळकर साहेब यांच्या माध्यमातून कुमार शेलारच्या विकेटसाठी 501चा धनादेश दिला जाईल. इथे समोरच्या बाजूला झेल महत्वाचा असेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल कोणाचा सोडला. दोनदा जीवनदान भेटलं गेलं. जर्सी नंबर 7 ने झेल सोडलाय. मी तर म्हणे झेल सोडला की मास सोडला. हे येणाऱ्या अजून काही चेंडूंच्या पाठीमागे नक्कीच तुम्हाला गणिती सूत्र पाहायला मिळेल. हा झेल खूप महत्वाचा होता. धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 15च्या घरामध्ये. 2 षटकाच्या सामतीनंतर धावसंख्या जमा केली जाते 7.50च्या सरासरीने. इथून पुढे आता धावगती कशी राखली जाईल. कॅप्टनचं ओपिनियन घेतलं. कॅप्टननं सांगितलं गेले आम्हाला जरी फलंदाजी आले फक्त आम्ही जोडू. आता ती फलंदाजी 15 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
इथून पुढे कुमार शेलार हे वादळ कसं घोंगवताना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याला साथ देणारा परंतु गोलंदाजी मार्कवर रे डावकऱ्या त्याचा गोलंदाज सतीशजी पोपळकर यांच्यावरती केले आक्रमण परंतु तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटचा त्याच्या माध्यमातून सुरक्षित क्षेत्ररक्षण तत्पूर्वी पाहतोय आपण या धावून काढलेला 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 17च्या घरामध्ये आता कोणत्या संघाला खतरा लागणार अशुभ आकड्याला शुभ करायचं असेल तर कुमार शेलारला धाव घ्यावी लागेल आणि या आकड्याला अशुभ करायचं असेल तर सतीशजी पोपळकर एक मोठं नाव विकेट घ्यावी लागेल इथे अगोदरच ओळखलं होतं परंतु स्वतःला थांबवलं गेलं सतीशजी पोपळकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते की एजाज कुरेशी या फलंदाजाला देखील याच खेळाडूने याच गोलंदाजाने थांबवलं होतं तोच सतीश पोपळकर आपल्याला पाहायला मिळतोय इथे डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला गेला आणि तिथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बॉल ज्या वेगाने आला ना त्या वेगाने बॅट गोफणी सारखी फिरवली होती परंतु तिथे गोफण काही काम करू शकली नाही चेंडू इथे डॉट धावसंख्येला आळा घातलाय धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम केलंय धावसंख्येला प्रश्नचिन्ह उभं केलंय हे प्रश्नचिन्ह सोडवावं लागेल कुमार शेलारला इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूला मारलेला चेंडू तिथे वाह काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पहिली झाली चुकी परंतु आता मी चुकी करणार नाही कारण की असं म्हणतात मान्यवर एक बार गलती कर दे उसे इंसान कहता है बार बार गलती कर दे उसे शैतान करता है और गलतियों पे गलती करता है उसे पाकिस्तान कहता है आता चुक्या करणार नाही आम्ही हे सांगून देणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जर्सी नंबर 7 नरेंद्रजी यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय इथे आखू टप्प्याचा चेंडू होता त्याला फक्त हुक करण्याचा प्रयत्न झाला गेला तिथे क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये अडवला जातोय चेंडू आणि एखादा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कोणती धाव घेतली गेली नाही धाव फलक आपल्याला 19च्या घरामध्ये येणारा सण आपल्याला पाहायला मिळतोय लाखात भारी आमची 19 फेब्रुवारी आमच्या राजाची जयंती लवकरच आपल्या भेटीला इथे पाहतो आपण आखू टप्प्याचा चेंडू त्याला फक्त स्क्वेअर कटचा बहादूर नजरान आपल्याला पाहायला मिळाला परंतु सतीशजी पोपळकर या गोलंदाजाने देखील ट्रॅप रचला गेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली 21च्या घरामध्ये विदाउट 2 लॉस 21 धावा आपल्याला पाहायला मिळतील पुढचा चेंडू सतीशजी पोपळकर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मी तर म्हणेन या पोपळकरवाडी गावाचा मान सन्मान अभिमान अर्थातच सतीश पोपळकर परंतु समोरच्या बाजूला मारलेला चेंडू जातोय ना बाबू ना शोना ना मुन्ना गेंद गई सी मारे का बार टुन्ना टुन्ना येतील 4 धावा चौकाराला आगाज हो चुका है धमाका भी बाकी है अरे आगाज हो चुका है धमाका भी बाकी है इधर ही ले चलो भिवंडी शहर में जहां सनराइज क्रिकेट क्लब पोपळकर वाडी का तूफान आ चुका है लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज प्रत्येकाच्या मनामध्ये छाप सोडणाऱ्या ट्रॉफीज आज आपल्याला पाहायला मिळतील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते लाईव्ह प्रक्षेपण यांच्या माध्यमातून की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 99 चौकार लागले गेलेत आता 100वा चौकार येणार का उत्सुकता देखील असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुंदन इथे कुंदनला पहिल्या चेंडूवरती बिरकावून दिलंय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा गॅप मोठा नाही धावांचा तोटा येतील 4 धावा चौकार आलाय या चौकाराने आपल्याला धावसंख्या जाताना पाहायला मिळते तब्बल 29च्या घरामध्ये इथे पुन्हा एकदा जागा बनवली गेली फक्त जागा बनवली नाही तर जागेचं रूपांतर पाहतो आपण चौकारामध्ये करण्यात आलं चौकाराला बॅट्समन पुन्हा एकदा पाहतो आपण अर्थातच महेशने इरादे स्पष्ट केलेत गरकन गिरकी घेतली फिरकी घेतली आणि चेंडूला धाडलं गेलं सीमारेषा लगत कुंदन फुकट का चंदन घिस मेरे कुंदन परंतु या क्षणाला कुंदन सर काय करतायत करावं लागेल आज गावासाठी
इथे खोलवर पद्धतीचा चेंडू स्ट्राईक रोटेट होण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे विकेटचं होतंय पतन. कुमार शैलेला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक देखील नक्कीच भेटली गेली. अजून एक विकेटचं होतंय पतन. महेशला मैदान सोडावं लागतंय. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक 33च्या घरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ही धावफलक रुचकर ठरेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. नवीन बॅटर वैभव. वैभव म्हणजे आनंद. आज त्याच आनंदाला इथे आनंद दुगिनीत करायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, रेमटा रेमटीचे षटक, कुतवाकुतीचे षटक. इथे कुटनाडे और सिक्सर देख आमंत्रण दिलंय साऱ्या गावा मैदान आलं. पाटेकर संघाचा आता मैदानाबाहेर जावा. षटकाराला बॅट्समन कुमार शेलारच्या बॅट मधून. चला सर बॉल घ्या. ओम फोटो लाईव्ह यांची क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 इन अ रो. कुमार शेलार ऑन फायर. कुंदनवरती आक्रमण केलंय. इथे आम्ही अगोदरच म्हटलं होतं फुकट का चंदन घीस मेरे नंदन, परंतु ही म्हण मी तर म्हणेन कुमार शेलार अंगत केली की काय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मोठे ब्लास्ट, बिग धमाका आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 45च्या घरामध्ये. पुढचा चेंडू इथे अजून एक अजून एक अजून एक लगातारचे 3 षटकार कोणी मारले. अर्थातच या टीमचा षटकार किंग कुमार शेलारच्या बॅट मधून आले. पहिल्या पूर्वार्धामध्ये लगातारच्या 30 चेंडूवरती 3 षटकार. नक्कीच ही रील्स देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळेल या लाईव्ह प्रेक्षेपण यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 51च्या घरामध्ये आणि 52 धाबाचा भला मोठा लक्ष ठेवला आहे. अर्थातच आजोग टीमच्या समोर या धाबा चेस केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु आम्ही जातोय टॉस बॉक्स मध्ये. 2 टीमच्या माध्यमातून टॉस केला जाईल. अर्थातच पुढचा सामना फळी बनाम नावली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण आला असेल तर लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे टॉस देखील केला जाईल. मुकुंदजी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. सन्माननीय अतिथी याच गावचे व्यक्तिमत्व मुकुंदजी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला पुढील टीम्स परळी आणि नावली. कॅप्टन्स आपण कोणता वेळ घेऊ नका, धावत पळत यायचं आहे. पहिली टीम म्हटलं गेलं तर मनोज आपल्याला पाहायला मिळतील, कारण की मनोज यांना आम्ही SPL मध्ये पाहायला गेलं. गडी बारीक, इंजिन बारीक, पण ऍव्हरेज जोरात असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला या नावली टीम्स आणि परळी टीम्स कॅप्टन्स चला लवकर या. मनोज सूर्य तेज क्रिकेट क्लब नावली आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला. अर्थातच सूर्याप्रमाणे तेज खेळ करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला परळी संघ. मुकुंदजी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल असा असेल, एका बाजूला सनराइज चषक 2025, दुसऱ्या बाजूला सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी हा कॉल असेल. कॉल कोणता संघ करणार? सनराइज चषक. परळी संघ कॉल करेल. पोपळकरवाडी असा कॉल केलाय आणि टॉस मी तर म्हणेन गमावला गेलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय, आपण यायचं, आपला बाईट घेतला जाईल. तर टॉस जिंकलाय नक्की डिसिजन नंतर दिला जाईल. ठीक आहे चालेल. थँक्यू सो मच.
दोन्ही संघासाठी देऊत आपण बेस्ट ऑफ लक्स. तर मॅच जातोय आपण मॅचच्या दिशेने. टीम्स नवली संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु जातो आपण मॅचच्या दिशेने. यजमान विरुद्ध मेहमान. वाडा कोणाचाही असो राडा आमचाच राहणार. वावर कोणाची असो पावर आमचीच राहणार हे सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला आयोजक टीम तर दुसऱ्या बाजूला मेहमान यजमान आणि मेहमान यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते पाटेकर संघाचा रफ्तार का राजा मयुरेश. दुसऱ्या बाजूला सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा चेस करत असताना सतीजी पोपळकर आणि दुसऱ्या बाजूला किशोर पोपळकर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोरजी वाघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथे दिशेपासून भरकडला गेलाय की काय? होय, पंचांनी सांगितलं गेले होय, भरकडला गेलाय. पहिले इनिंग काय राहिली गेली. शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन मॅच फिरवली गेली. परंतु सतीजी पोपळकर हे एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. त्या नावाला आता पुन्हा एकदा साजी खेळ करावाच लागेल आणि करावाच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतो आपण मयुरेश पाहायला मिळतोय. त्याचा पहिला चेंडू आलाय वाईट. श्रीगिरेशा झाला एका धावेने. पुढचा चेंडू इथे कावून दिलाय आणि चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडूचा केलाय लिंबू. इट्स आउट ऑफ द मार्क. येतोय चौकार. भिरकावला सतीजी पोपळकर. आकू टप्प्याचा चेंडू होता. थोडं बॅकफुटला गेले आणि फटका आपल्याला सुरेख पाहायला मिळाला. कुमार शेलार कोणते ट्रॅपर असणार. कॅप्टन कूल म्हणून कुमार शेलार यांना गणलं जातं. आज पुन्हा एकदा तेच करावं लागेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक म्हटलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला हात खोलावे लागतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिवाजचा फटका. चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए असं म्हटलं जातं. परंतु सरळ बॅटने जर तुमचे फटके येत असेल तर ही विनाशकालीन विपरीत बुद्धी वापरणं गरजेचं आहे का? हा प्रश्नचिन्ह मान्यवरांच्या समोर देखील असेल. अकाउंट ओपन झालं. धावसंख्या 7च्या घरामध्ये आपल्याला 5च्या घरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक चेंडूला भिरकावून दिले. चेंडू थांबणारी नाही, ऐकणारी नाही. जातो चेंडू सीमा पार येतोय चौकार. दुसरा चौकार आलाय मिस्टर सतीजी पोपळकर यांच्या माध्यमातून. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि सांगून दिलंय आय कॅन डू इट. मी हे करू शकतो आणि करणारच. प्रश्नचिन्ह असेल पाटेकर संघाच्या डगआउट मध्ये की हे वादळ कसं शमवलं जाईल. कारण की या वादळाचं महत्व माहित आहे. ते महत्व पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू मयुरेश यांचा. इथे इनफिल्डच्या वरून कॅच खाली करावा लागेल. तिथपर्यंत पोहोचणार का? नाही पोहोचले गेले. परंतु क्षेत्ररक्षण ला जवाब आपल्याला पाहायला मिळालं. इथे मी त्याल 2 धावा. आता इथून पुढे सतीजी पोपळकर कसा खेळ करणार त्याच्या समीत आपल्याला पाहायला मिळेल किशोर वाघ. वाघ नावातच सर्व काही. वाघ डरकाळी फोडणार का सकाळच्या सत्रामध्ये ते देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे झेल उडालाय परंतु ती झेल पर्यंत पोहोचणार नाहीत कुमार शेलार. एका टप्प्यावरती चेंडू गॅदर करणार फेकणार तत्पूर्वी पाहतो आपण धावून काढलेला या 2 धावा. विराट वीर दौडले 7. आता 7 द्यावी लागेल. ती म्हणजे टीम पाडेकर टीम्सला क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपल्या खांद्याला खांदा लावून 7 द्यावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण कव्हर रिजन शोधलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळालं आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही.
आणि एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 14च्या घरामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं मंडळी. पहिल्या षटकाच्या समतेने धावसंख्या बिनबाद 14 धावा. दोन संघाची पडली गाठ. कोण कोणाची लावणार या मॅच मध्ये वाट. का यजमान सांगून देणार वाडा कोणाचा यसो राडा मिस करणार, परंतु आयोजक सांगून देणार वावर बी आमचंच आणि पावर बी आमचीच, हे सांगून देणार. कोण कोणावर पडणार भारी. या क्रिकेटच्या खेळाची दुनियाच निराळी. कभी बारी तेरी कभी बारी हमारी. पहली बारी पाटेकर टीम की, अब बारी हमारी. बारी बारी सबकी बारी. आता सांगून दिलं जाईल. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते. 38च्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. आता इथून दरी शोधावी लागेल, इथून मार्ग शोधावा लागेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. इथे टाइम देखील लावला गेलाय. टीम्स पाडेकर पहिली मॅच आपल्याला 40 मिनिटांमध्ये पहिली मॅच कव्हर करायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकाला 5 मिनिटे, म्हणजे हा पूर्वार्ध तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करावा लागेल. स्ट्राईकला पाहतो आपण सतीश पोपळकर, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले. पुढचा चेंडू इथे जसा आला तसा बाहेर मारला. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. येतोय चौकार. सतीश पोपळकर हे वादळ या सेकंड पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे वादळ पहिल्या पूर्वार्धामध्ये कुमार शेलार आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 18च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. दुधारी तलवार वापरली गेली. हिऱ्या मोत्यांच्या खाणीतून ज्या प्रकारे आपण पाहिलं गेले तर हिरे माणिक मोते केली जमा करतो ना, त्या प्रकारची पोपळकरवाडीच्या टीमचा डगआउट आपल्याला पाहायला मिळतो. एक एक प्रत्येक खेळाडू हिऱ्या माणिक मोत्यासारखा आहे आणि तो मोत्यासारखा खेळ करावा लागेल. धाव फलक जाऊन बोललं तब्बल 19च्या घरामध्ये. आता वाघ यांना स्ट्राईक भेटली. अर्थात किशोर वाघ. वाघ कधी डरकाळी फोडणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण सातत्याने हलवताना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हटलं गेले हे करावंच लागतं. पुढचा चेंडू इथे बॅटची नरेश घेतली की काय. परंतु इथे पंचांनी दाद फेटाळली गेली. आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. तो आत्मविश्वास मित्र म्हणेन गमवला गेला आणि इथे डॉट चेंडूची सांगता करण्यात आली. सतीश पोपळकर हे ट्रम्प कार्ड असेल ते मध्ये मैदानाच्या आतमध्ये, अर्थात पोपळकरवाडी या टीमचं हे ट्रम्प कार्ड बाहेर पाठवावं लागेल. इथे बॅटची नर घेतली. मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात तिथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळालं आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा काही मिळणार नाही. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 20च्या घरामध्ये 20 धावा. आता स्ट्राईक आली गेली. अर्थातच ज्याच्या फलंदाजीचा कोणी करत नाही नाद, वंडर बॉय पोपळकरवाडी सतीशचा हे वेगळा स्टार्ट. सतीशजी पोपळकर आपल्याला पाहायला मिळतील. समोर कुमार शेलार यांच्यातील बॅटल आपल्याला पाहायला मिळते. इथे वाईटची मागणी केली होती परंतु वाईट दिला जाणार नाही. पंचांनी शहानिशा केली की किंचितचा फरक दाखवला गेला स्टंपच्या वरून आणि तिथे चेंडू येते डॉट. कुमार शेलार वर्सेस सतीश पोपळकर हे युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवे तर पाटेकर बनाम पोपळकरवाडी हे युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू पुढे हे युद्ध आमचे सुरू. हे युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 22 योद्ध्यांची हे रणशिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत पाहतो आपण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22च्या घरामध्ये. आता येणारे चेंडू असतील 12 आणि बनवायचे आहेत 30 धावा. म्हणजे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 15 धावा. म्हणजे इथून गाडी तुम्हाला कशी चालवावी लागेल. फर्स्ट गिअर नाही, सेकंड नाही, आता थर्ड फोर्थ टाकावा लागेल. आणि मॅच आपल्यामध्ये
फिरवावी लागेल, परंतु नवीन या विकेटला फोडावं लागेल. मॅचला बनवायचे असेल तर ही पार्टनरशिप तुम्हाला तोडावी लागेल. आणि हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं, ते प्रश्नचिन्हाचं उत्तर सापडलं गेलं टीम पाटेकर टीमला. आणि आलाय आता उदय. आता उदयला उदयासारखी खेळ करावा लागेल, प्रकट व्हावं लागेल, आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहार म्हणावंच लागेल. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते किशोर वाघ, त्याच्या माडमधून आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त एक धाव आले. टाइम लावला गेलाय सर. इथे मैदानाच्या आतमध्ये झेल उडालाय आणि हा झेल देखील घेतला गेला, परंतु इथे आपण थर्ड अंपायर ची रिव्ह्यू ची मागणी केली, म्हणजे आता जज साहेबांकडे निकाल आलाय. आता जज साहेब आपल्याला कोणता निकाल देणार? संजयजी मल्होत्रा साहेब आपल्याला पाहायला मिळतील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. हाईट फॅक्टर इथे पाहिला जाईल आणि इथे जज साहेबांचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा, म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री 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 हिट. पंचाने हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजानं जरूर पुढे आला, परंतु हाईट फॅक्टर खूपच पाहायला मिळाला आणि ती शहानिशा केली आमच्या जज साहेबांनी आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय आला नो बॉल. म्हणजे या चेंडूवरती आपल्याला 2 धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या. आता स्ट्राईक होऊन आकडा आली, फ्री हिटचा मोबदला घेतला जाईल का? अर्थातच टीम आपल्याला पाहायला मिळते पोपळकरवाडी गावाचा हा सितारा. मी तर म्हणेन मयूरजी पोपळकर ही तुमच्या गावची रन मशीन म्हणावी लागेल. मॅन्युफॅक्चरिंगचं बटन दाबावं लागेल सतीशजी पोपळकर यांना. चला नावली टीम, आपला निर्णय आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही. इथे चेंडूला भिरकावून दिलंय, तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाते पुन्हा एकदा, मिळतील 4 धाबा. नक्कीच पाहतो आपण नावली टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण निवडले आणि परी टीम्सला इन्व्हाइट केले, ते म्हणजे फलंदाजीसाठी. लगोलगच आपण नावली टीम्स हा सामना जसा संपेल तसा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एंटर व्हायचं आहे. सतीश पोपळकर, मी तर म्हणेन सीमा रेषाला आग लागतोय सकाळच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज उदय चा पहिला चेंडू नो, नंतरचा 4. इथे रिवर्सचा फटका होता, परंतु इथे दाद उचलली जाईल का? परंतु मित्रांनो, खेळाडू वृत्ती आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सतीशजी पोपळकर यांच्यासाठी. पंचांना देखील माहित नव्हतं की हा खेळाडू आउट आहे का, परंतु प्रामाणिकपणा काय असतो क्रिकेटमध्ये हे दाखवलं गेलं सतीशजी पोपळकर. आणि का हे वलय उर्मड विभागामध्ये पसरलं गेलं आणि या नावाची दखल का घेण्यास भाग पडलं, ते नाव अर्थात सतीश पोपळकर आपल्याला पाहायला मिळालं. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा मित्रांनो, आणि जिथे पंचांना कोणताही अडथळा येईल त्या क्षणाला स्वतः निर्णय घ्या की मी आउट आहे. आणि तेच आपल्याला सतीशजी पोपळकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ही खेळाडू वृत्ती जपासा. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर मित्रांनो ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचंच राहतं आणि ती खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. हँड्स ऑफ सतीशजी पोपळकर. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कुंदन. ज्या कुंदनवरती आक्रमण केलं, आता त्यात कुंदनला इथं झिजावं लागेल, घासावं लागेल. पुढचा चेंडू इथे, परंतु जेल सोडला गेला. सारा गाव मामाचा परंतु एक नाही कामाचा. जेल सोडला. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परीक्षेचा अभ्यास करत असाल ना मित्रांनो तर तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणि सोडा झेल आणि हरा मॅच हे समीकरण असतं. ही मॅच इथे कुंदनचा झेल सोडला. आता कुंदन ची छाती गर्वाने फुगली असेल. आता यात तुम्ही दाखवतो तुम्हाला, परंतु आता ते करावं लागेल. पुढचा चेंडू इथे समोरच्या बाजूला, इट्स आउट ऑफ द पार्क. बी 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 विकेट. वाघाने डरकाळी फोडली आणि सीमारेषेला आग लावली गेली. अर्थातच जो वाघ आपल्याला पाहायला मिळतो किशोर वाघ, डरकाळी फोडली. षटकारा गणेश प्रयत्न करत होता. आता इथून पुढे सतीश पोपळकर गेला तरी काय झालं, परंतु आता मी
माझे रंग धंग दाखवणारच आणि तो षटकार आलाय. चला चेंडू द्यायचा आहे. डबल का वरती जाऊया. धावफलक जाऊन बोललं तब्बल 35च्या घरामध्ये. बिना हवा से फूल क्या खिले जब तक बारिश न हो और एक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी पोपळकर वाडी जब तक चौके और चौके की बारिश न हो. इथे पाऊस पाडावा लागेल. आता तुम्हाला इथे भूताचा टाइम आणावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसरा येणार का यायला हरकत नाही परंतु तिथे सारं काही कमवलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गणवला आणि आला षटकार बॅट्समनच्या माध्यमातून मयुरेश वाघ. मान्यवर जरा पैसा येऊ द्या की. तिसरा आला की 501 आले नितीनजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून. तिसरा येणार का. धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन बोलत तब्बल 41च्या घरामध्ये 41 धावा. वाघाने डरकाळी फोडली गेली. तिसरा येणार का यायला हरकत नाही. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू होता. सन्मान देण्यास भाग पाडलं गेलं. तिथे एका धाब्याचं रूपांतर सहजरित्या त्याच्या चपळाईने 2 धाब्यामध्ये. या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 43च्या घरामध्ये. झेल सोडायचा नाही झेल पकडायचा आहे. 3 षटकाचा वाजवी समाप्त झाला म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 43च्या घरामध्ये. आता समीकरण सांगतो मित्रांनो. 6 चेंडू आणि धाब्याची नितांत आवश्यकता असणार ते म्हणजे 9. 6-9चं समीकरण. सकाळच्या सत्रातील हाय अँड व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळते. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांच्या मनाला हृदयाला वाटणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला स्लॅश करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक 17 नंबर जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय. तो करणार नाही चुकी. तत्वरी पाहता आपण या 2 धावा जमा केल्या. लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा म्हटलं गेले की तुम्हाला अजून एक संधी असते परंतु संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. याचसाठी केला होता टास. आज फायनल डे चा पहिला सामना रंगात आला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो दिलीप यांचा. इथे पुन्हा एकदा फक्त बिरकावून मारण्याचा प्रयत्न होता. बॉडी लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुंदन कुठेतरी इथे हात खोलावे लागतील. समीकरण अवघड होऊन आपल्याला बसताना पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू 7 धाब्याची आवश्यकता असणार. 4-7चं समीकरण. 4 चेंडू 7 धाबा. 7 धाबा 4 चेंडू. दिलीप आपला सुवर्णक्षण खेळावा लागेल. इथे वाईट चेंडू. मान्यवर वाईटचा चेंडू खूपच वाईट असतो. इथे तुम्हाला धागा रोखायच्या आहेत मित्रांनो. इथे धाबा तुम्हाला गमवायच्या नाहीत. इथे रोखाव्या लागेल. हे वाईट चेंडू हाताळण्यापासून तुम्हाला रोखावा लागेल. पुढचा चेंडू आपल्याला दिलीप सर पाहायला मिळतील. इथे चांगला चेंडू सुरेख चेंडू परंतु इथे धाव मिळणार. धाव घेण्यापासून वंचित राहणार नाही. आता तुम्हाला इथून धावा घ्यावाच लागेल कशा काही नाही परंतु विजयापर्यंत पोहोचावं लागेल. धावफलक जाऊन बोलले तब्बल पाहतो आपण एकंदरीत 47च्या घरामध्ये. म्हणजे फक्त आता 3 चेंडू 5 धाब्याची आवश्यकता. 3-5चं समीकरण. आता सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघाच्या टाचण्या फास करतील. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार कुमार शेलारने मारले आणि पुन्हा एकदा आता संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईकला मयूर किशोर वाघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे किशोर वाघचा गॅप पाहायला मिळाला. फटका तडजावला गेला. तिथे क्षेत्ररक्षक धावत पळत जाणार. तत्पूर्वी पाहता पण संघर्षाचा शंकना करणारा चौकार आलाय या वाघाच्या बाड मधून. वाघाने धाड फोडली. वाघाने ढरकाळी फोडली गेली. सांगून दिलं आय कॅन डू इट. येणारे चेंडू असतील 2 धावेची आवश्यकता असेल 1. आता जर हा चेंडू डॉट आला तर काय होईल. हा चेंडू डॉट फेकावा लागेल. आता कुमार शेलार कोणते ट्रॅप रचणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. आता तुम्हाला डोक्यावरती बर्फ मुखामध्ये साखर ठेवावीच लागेल. चला यानंतरचा स्क्वॉड आपण रेडी राहायचंय. नावली टीम्स कॅप्टन्स आपला स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगोलग जायचं आहे कारण की आमच्याकडे आज फायनल डे आहे. 2 चेंडू 1 धावा. प्रेक्षक राजांनो
मॅच इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी आणि सामना जिंकला गेलाय तो म्हणजे पोपळकरवाडी टीम्सनं. हार्ड लक बाड लक टीम पाडेकर, तुम्हाला अजून देखील संधी आहे, हार मानू नका. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तर रेस लागली होती दोन खेळाडू मध्ये, कोणाला का मॅच जाऊ द्या, मॅन ऑफ द मॅच तुमच्याच गावाचा सन्मान आहे. परंतु पाहतो आपण या मॅचचा कॅच ऑफ द मॅच फुकट का चंदन गिज मेरे कुंदन